वाहन चालकांनो सावधान, तुमच्यावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर। ठाण्यातील सर्व वाहन चालकांनी आता नियमांचे पालन करावे, अन्यथा त्यांचे चलन आता अद्याप सिग्नलवर लावलेले कॅमेरे करणार आहेत। ठाणे कॅडबरी जंक्शन येथे अत्याधुनिक लावलेले कॅमेरे आता वाहतूकदारांवर नजर ठेवणार आहे। सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट, विना हेल्मेट अशा नियम मोडणाऱ्या वाहतूकदारांवर आता चलन तयार करण्याची कामगिरी कॅमेरा करणार आहे। अतिशय हायटेक कॅमेरे आहेत, हे स्वतःच फोटो काढून कंट्रोल रूमला पाठवणार आहेत। त्यामुळे वाहतूकदारांनी नियमाचे काटेकोर पालन करावे, असे ठाणे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले। यासाठी त्यांनी स्वतः कॅडबरी जंक्शन येथे येऊन वाहतूकदारांना आवाहन केले। आता हे कॅमेरा जरी कॅडबरी जंक्शन येथे लावण्यात आलेले असले तरी येत्या 15 दिवसात सर्व वाहतूक सिग्नलवर लावण्यात येणार आहेत। त्या माध्यमातून सर्व नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून विदाऊट हेल्मेट, ट्रिपल सीट, स्टॉप लाईन व्हायलेशन्स, झेब्रा क्रॉसिंगचे व्हायलेशन्स टाळावेत। याच्यापूर्वी आपण त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीसच्या मार्फतीने ते कारवाई करत होतो, पण यापुढे त्या ॲटोमेटेड पद्धतीने होणार आहेत। या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असू किंवा नसू, या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट जे आहे व्हायलेशन्स डिटेक्ट करण्यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचे कॅमेरे त्याच्यात लावलेले आहेत। त्याच्यात त्या सर्व व्हायलेशन्स आहेत त्याचं डिटेक्शन ते करतं आणि डायरेक्टली आपल्याला स्नॅपशॉट पाठवतं। आपल्याला फक्त ते मॅन्युअली प्रोसेस करायला लागतं। तर जनरेट झालेलं आहे। त्यामुळं नागरिकांना विनंती आहे की आज वाचाल, पण उद्या नक्कीच या कॅमेरात येईल। म्हणजे हिरण्यकशिपू जसं 100व्या याच्यात 99 आपण 100व्या याच्यात आला, तर आपण ह्या जेवढे कॅमेरे ठाणे आयुक्तालयात लागणार आहे ते एकाने एक कॅमेऱ्यामध्ये आपण निश्चित टिपले जाणार आहात। त्याच्यामुळं कृपा करून आपण हेल्मेट घालूनच प्रवास करा। नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना आव्हान असेल की आपण आता हा फर्स्ट फेज आहे, पण पूर्ण ठाणे शहरात 350 कॅमेरेज लावणार आहोत। ठाणे शहर, ठाणे आयुक्तालय, त्याच्यामुळे आता कोणत्याही प्रकारचं व्हायलेशन हे अननोटिस्ड राहणार नाही। कारण आतापर्यंत मॅन्युअली त्याला चॅलेंजेस असायचे, गाड्या थांबवणं पीक आवर्समध्ये वगैरे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त जाम व्हायची, लोकांना फक्त लोक चलान करताना दिसायचे। तर त्या प्रकारचे चलान आता मेन जंक्शन्स आहेत त्याच्यावर आपल्याला दिसणार नाहीत यापुढे, कारण आता फर्स्ट फेज या जंक्शनची आहे। त्याच्यानंतर पुढचे 14 जंक्शन्स आहेत, श्रीनाथ नाका, नितीन कंपनी, माजीवाडा, पुढे कापूरबावडी, आनंद नगर सिग्नल, ओवळा सिग्नल, या ठिकाणी परत भिवंडीमध्ये स्वर्गीय आनंद दिघे चौक असेल, कल्याण फाटा असेल, राजनोली असेल, अंजूर फाटा असेल, नंतर मुंब्र्यामध्ये कल्याण फाटा, शिळ फाटा जंक्शन, सिटीमध्ये कळवा नाका, नंतर मूल चौक, या ठिकाणी इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंटचे कॅमेरे पुढच्या 15 दिवसात या ठिकाणी इन्प्लेस असणार आहे। तर नियम तोडल्यानंतर किती वेळानंतर चलन येणार आहे? नियम तोडल्यानंतर आपली जर संकल्पना असेल की मी नियम तोडणार, मला चलन येणार आहे, नाही, त्याला प्रोसेस व्हायला किमान 24 तास जाणार आहे। तर 24 तासाच्या आत किंवा मे बी 2 दिवसांनी 3 दिवसांनी पण आपल्याला चलन येऊ शकतं, पण ते चलन तुम्हाला येणारच, कारण त्याच्यावर कंपल्सरी त्या डेट, आपण ज्या दिवशी सिग्नल तोडला आहे त्याची डेट, त्याचा टाईम, त्याचं GPS लोकेशन सह त्याचा फोटो येतो। त्याच्यामुळे तो इव्हिडन्स मान्य आहे, तो तुम्ही 10 दिवसांनी प्रोसेस केला तरी तो मान्यच आहे। तर वाहतूक पोलीस सिग्नलवर राहणार आहेत का आता यानंतर? वाहतूक पोलीस सिग्नलवर आपल्याला ठेवाच लागणार आहेत, कारण जे काय खूप ट्रॅफिक हेवी झाल्यानंतर सिग्नल मॅन्युअल केला जातो, त्यावेळेस बाकी आपले या जे व्हायलेशन्स आहेत, रेड लाईट व्हायलेशन असेल, स्टॉप लाईन व्हायलेशन असेल, याच्यावर कारवाई होणार नाही, ज्यावेळेस आपण मॅन्युअली ट्रॅफिक काढत असतो त्यावेळेस।